राज्यामध्ये जून महिना संपत आला तरी देखील पावसानं पाठ फिरवली आहे। मागील वर्षात मे महिन्यातच पावसानं मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती, मात्र यंदा जून महिन्यात देखील पाऊस पडला नसल्यानं आता दुष्काळाला सामोरं जावं लागणार की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। ग्रामीण भागात मे महिन्यातच पिण्याच्या पाण्याची टंचाई येत असते, याकरता शासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवण्यात येतं। ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई येत असल्यानं गावातील प्रमुख वेगवेगळी शक्कल लढवत असतात। अशाच काहीचा प्रकार महाड तालुक्यातील पंधेरी येथे घडलाय। महाड तालुक्यातील पंधेरी गावच्या सरपंचानं चक्क पिण्याच्या पाण्याच्या बोरिंगला कुलूप ठोकले। अशोक पार्टे असं विद्यमान सरपंचाचं नाव असून सायंकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत या बोरिंगला कुलूप ठोकलेलं असतं। आमचे प्रतिनिधी यांनी काही ग्रामस्थांना विचारणा केली असता त्यांच्याकडून वेगळंच उत्तर मिळालं। दिवसभर कामाला जाणारी लोक संध्याकाळी या बोरिंगवर गर्दी करतात आणि सर्व पाणी संपवतात, त्यामुळे सरपंचानं या बोरिंगला कुलूप ठोकले। सकाळी 7 वाजता कुलूप उघडल्यानंतर या बोरिंगवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि मग ग्रामस्थ रांगेत उभं राहून पाणी भरत असतात। मात्र दिवसभर कामावर जाणाऱ्यांना या पाण्यापासून वंचित राहावं लागतं, कारण पंधेरी गावचे सरपंच हे संध्याकाळी 7 वाजता या बोरीला साखळदंडाच्या साह्यानं कुलूप लावतात। त्यामुळे सायंकाळी पाणी भरणाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं। आजही ग्रामीण भागामध्ये पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात दिसून येते। पंधेरी गावच्या सरपंचांनी या बोरिंगला कुलूप का लावलाय याचं कारण अद्यापही अस्पष्टच आहे। पंधेरी ग्रामस्थांनी मात्र उलट प्रतिक्रिया दिल्यात। जागृत महाराष्ट्रासाठी रामदास चव्हाण, महाड, रायगड।